आखातात युद्ध भडकलं. इराणनं सर्व जहाजांना होर्मुझ मध्ये रोखलं. होर्मुझची समुद्रधुनी झाली बंद. इंधन आणि गॅसचं मिळणं झालं मंद. LNG, CNG, पेट्रोल, डिझेल झालं महाग. मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर काय येत आहे, 500 रुपयांपर्यंत जे काही मोफत गॅस हा सर्वांना देण्यात येणार आहे. तर बघू शकता सिक्युरिटी जे काही डिपॉझिटेशन जे काही बघू शकता माफ नव्या PNG कनेक्शनसाठी मोठी घोषणा. सरकारकडून एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे. बघू शकता आपल्या घरातील गॅस हा आता 500 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे. तर कशा प्रकारे भेटणार आहे, नवी दिल्ली पश्चिम आशियात जे काही सुरू असलेल्या तणाव जे काही केंद्र सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. भारत सरकार PNG विस्तारावर काम करत असून PNG कनेक्शन वाढवण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आलेली आहे. तर आता याच जे काही तेल कंपन्यांनी PNG पुरवठा कंपन्यांसाठी जे काही सिक्युरिटी फिजेल जे काही बघू शकता केल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाकडून जे काही सर्वात मोठी घोषणा ही झालेली आहे. तर संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिलेली आहे सर्वात मोठी बातमी. तर सुजाता शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीत रस्ते दुरुस्ती जे काही बघू शकता दिल्लीमध्ये आणि शुल्क माफ करण्याचा देखील आदेशही जारी करण्यात आलेला आहे. आणि सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे तर गॅस सिलेंडर जे काही आपल्या समोर येत आहे म्हणजे गॅसचा हा पुरवठा हा कमी झाला असून ते देशामध्ये जे काही लाईनी ह्या लागतच आहे. सर्वीकडे जे काही बघू शकता ज्यांच्या घरी म्हणजे खूप कमी कष्ट करून खातात त्यांच्या घरी आता जे काही सध्या आता गॅस सिलेंडर उपलब्ध नाहीये. तर बघू शकता आता याच्या समोर काय बोलायचं. आता नवीन PNG कनेक्शनसाठी जे काही 500 रुपयापर्यंत मोफत गॅस आणि सुरक्षा शुल्क माफी जाहीर करण्यात आलेले आहे. या निर्णयामुळे PNG कनेक्शनच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. तर नव्या गॅस कनेक्शनवर जे काही 500 रुपयांचा मोफत गॅस आणि सिक्युरिटी चार्ज येत्या 31 मार्चपर्यंत नवी कनेक्शन जे काही घेणाऱ्या ग्राहकांना जे काही मोठी ऑफर असणार आहे. तर बघू शकता आताची ब्रेकिंग न्यूज आहे. LPGचा जे काही पुरवठा हा बंद झालेला असून बघू शकता सर्वांना तर घरगुती LPG गॅस हा पुरवठ्यात कुठलीही कमतरता राहणार नाही. काळा बाजार करणाऱ्यावर जे काही नजर ठेवली जात आहे त्यातून अनेक राज्यात जे काही 24 राज्य जे काही बघू शकता 24 मार्चपर्यंत 2700 ठिकाणावर छापेमारी करण्यात आलेली आहे. तर बघू शकता तुमच्या भागामध्ये जर का असं होत असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. जर का होत असेल तुम्हाला नंबर जो आहे तो मी प्रोव्हाइड करून टाकणार आहे. तर 2000 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे. लोकांवर जे काही अफवांवर विश्वास ठेवू नये. LPG पुरवठा जे काही पर्याप्त आहे. रिफायनरी जे काही कंपन्या पूर्ण क्षमतेने काम करत आहे. भारताकडे एकूण 26 कोटी टन रिफायनरी जे काही क्षमता आहे अशी माहितीही देण्यात आलेली आहे. आपल्या समोरच आहे. तर आता आपल्या समोर काय येत आहे तर दरम्यान दिल्ली सरकारने PNG कनेक्शनसाठी 24 तास काम करण्याची परवानगी दिलेली आहे. आता 24 तास ते काम करणार आहेत. त्यासाठी एक नोटिफिकेशन जे काही जारी करण्यात आले आहे. जर शुल्क जे काही वेगळं मर्यादा जे काही सुरळीत हे सर्वांप्रमाणे जे काही सुरळीत केली जात आहे. तर मागील 25 दिवसांमध्ये जे काही 2.50 लाख नवीन PNG कनेक्शन जारी करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे. LPG रिफायनरी जे काही बघू शकता आणि समेत जे काही बघू शकता 92% बुकिंग हे ऑनलाईन करण्यात आले होते. आजही दररोज बुकिंग आणि सर्वात जास्त 26 राज्यांवर जे काही सर्वात मोठी व्यावसायिक LPG पुरवठा त्वरित करण्यात आलेला आहे. आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर चाललेली आहे आणि आपल्याला जे काही सर्वात मोठे हे भाग्य हे लाभणार आहे. आणि आपल्या समोर आत्ताची ब्रेकिंग न्यूज परत अजून एक येत आहे. बघू शकता आत्ताची जे काही पेट्रोल आणि डिझेल याच्यावरती सर्वात मोठी हे धूर झालेला आहे. तर बघू शकता पेट्रोल पंपावर वाहनांचा महापूर. राज्यात खरंच टंचाई झालेली आहे का, निर्माण झालेली आहे का. तर पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी सगळं सांगितलेलं आहे. आताची खरंच पेट्रोल आणि डिझेलची जी काही टंचाई निर्माण झालेलीच आहे. याचे उत्तर आता खुद्द महाराष्ट्र पेट्रोल डिझेल जे काय बघू शकता अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिलेले आहे. सर्वात मोठी आपल्या समोर घोषणा होत आहे. आताची सर्वात मोठी घोषणा काय आहे, सध्या विविध शहरातील वर पेट्रोल पंपावरती जे काही डिझेलसाठी होत असलेली गर्दी तसेच काही पंप
कोरडे पडल्याचे जे काही चित्र पाहायला मिळत आहे, त्यामागे पेट्रोलियम कंपन्यांनी जे काही पेट्रोल पंप चालकाकडून घेण्यात येणाऱ्या पेमेंट पद्धतीमध्ये केलेले बदल कारणीभूत आहे का, याचा सर्वांनी विचार केलेला आहे. पेमेंट पद्धतीमध्ये बदलामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोलियम जे काही कंपन्या हे खूप गर्दी होत आहे. तर बघू शकता पोहोचणाऱ्या पेट्रोल डिझेलचे जे काही पेट्रोल शॉर्टेज आणि ट्रक्स जे काही बघू शकता उशीर होत असल्याचे जे काही समोर येत आहे. आणि खरंच पेट्रोल आणि डिझेलची जी काही टंचाई निर्माण झाली आहे का, याचे उत्तर आता खुद्द महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे जे काही पेट्रोल पंपचे अधिकारी हे आपल्या समोर करणारच आहे. आणि आताची जी काही सर्वात मोठी बातमी आहे, तर पेट्रोल शॉर्टेज हा झालेला आहे. येणाऱ्या पेमेंट पद्धतीमध्ये बदल होणार आहे. बघू शकता गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार जे काही पेट्रोलियम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी पेट्रोल डीलर्स कडून घेण्यात येणाऱ्या पेमेंट पद्धतीमध्ये बदल केले आणि सर्व पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डीलर्स आणि तासांपासून जे काही दिवसांच्या जे काही क्रेडिटवर म्हणजेच उसन जे काही बघू शकता पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा करत होती, मात्र आता सर्वच कंपन्यांनी ॲडव्हान्स जे काही पेमेंटची ही अट घातलेली आहे. त्यामुळे पेमेंट पद्धती जे काही चालकाकडून RTGS हे काही सर्वात मोठे प्रथम मानले जाते आणि माध्यमातून जे काही पेट्रोलियम कंपन्यांच्या अद्याप जे काही बघू शकता सर्वांच्या खात्यात ॲडव्हान्स पैसे टाकल्यावर ते पेट्रोलियम कंपन्यांच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होण्याची जे काही बँकिंग यंत्रणेची ही सर्वात मोठी घोषणा आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून ही डिझेलच्या होणाऱ्या पुरवठ्याची वेळ ही वाढलेली आहे. सर्वांची वेळ ही वाढवण्यात आलेली आहे आणि बघू शकता सर्वांना गॅस आणि हे सर्व काही मिळणारच आहे. क्रेडिट लिमिटच्या जे काही बदलांमध्ये नियम पेट्रोलियम जे काही वाहतुकीसाठी आखलेले नियम कारणीभूत आहे. यासोबतच पेट्रोलियम अँड ॲडव्हान्स जे काही टेक्नॉलॉजी ही आपल्या समोर येणारच आहे. 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक जे काही करू नये असे नियम केलेले आहे. त्यामुळे दिवसभरात पेट्रोल पंप चालकाकडून पेट्रोलियम कंपन्यांना जे काही ॲडव्हान्स पेमेंट करण्यात आलेले आहे आज रात्रीपर्यंत जे काही बघू शकता. आणि सर्वात जास्त पेट्रोलियम कंपन्यांच्या अकाउंटमध्ये जे काही रिफ्लेक्ट झालेले आहे तर 11 ते पहाटे 5 दरम्यान पेट्रोलियम कंपन्या पेट्रोलचा जे काही टँकर हे पाठवू शकत नाही. त्यामुळे क्रेडिट लिमिटचा जे काही सर्वात जास्त बदललेला वाहतुकीसाठी जे काही आखलेले नियम पेट्रोलसाठी जे काही पुरवठ्याचे काहीही ही जास्त वेळ लागत नाही असल्याची ही माहिती आपल्या समोर गुप्ता यांनी मांडलेली आहे. आणि सर्वात जास्त ही बातमी आपल्या समोरच आहे. पेट्रोल आणि डिझेलचा कुठेही तुटवडा नाही आहे. बघू शकता लोकांनी जास्त खरेदी करू नये असं त्यांनी घोषणा दिलेली आहे. जास्त खरेदी करू नये, घाबरून जाऊ नये. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचा कुठेही तुटवडा नाही आणि लोकांनी घाबरून जास्त खरेदी करू नये. पेट्रोल डिझेलचा जास्त जे काही पुरवठा नाही आपल्याकडं तर डिझेलचा साठा करू नये. आता सर्वांना पेट्रोल आणि डिझेल मिळेल असं आश्वासनही अमित गुप्ता यांनी दिलेलं आहे. सर्वांनी जे काही तब्बल 500 रुपयांचा गॅस फ्री सरकारची सर्वात मोठी घोषणा. फक्त 24 तासात सामान्यांना सर्वात मोठं गिफ्ट. PNG जोडण्याचं जे काय प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचललेली आहे. तेल कंपन्यांनी सुरक्षा शुल्कात जे काय सूट ही 500 पर्यंत मोफत गॅस जाहीर केलेला आहे. तो कसा तुम्हाला प्राप्त होणार आहे ह्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करायचे आहे. सर्वांनी तुम्हाला ह्याच्यावरती काय म्हणजे बोलूशी वाटतं मला खाली कमेंट नक्की करून सांगा. सध्या मिडल ईस्ट स्टेटमेंटमध्ये जे काही तणावाचे जे काही वातावरण पाहायला मिळत आहे, अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश मिळून इराणवर प्राणघातक जे काही हल्ला हे चालतच आहे. बघू शकता करताना दिसत आहे आपल्या समोर. इराण देखील त्याला प्रत्युत्तर देत आहे. हॉर्मुझ जे काही बघू शकता हॉर्मुझची जे काही बघू शकता सामुद्रधनी आणि इंद्रायणी जे बघू शकता इराणने सुरुवातीला सर्व जे काही देशांसाठी बंद ठेवलेली होती. त्यामुळे आणि LPG गॅसचा तुटवडा भासू लागला होता. भारतात अनेक ठिकाणी सिलेंडर मिळणे बंद झाले होते. त्यामुळे सरकारने PNG कनेक्शनवर भर दिलेली आहे आणि सर्वात जास्त PNG ही सर्वात जास्त सर्व घरोघरी ही वाढणार आहे. तर बघू शकता पेट्रोलियम मंत्रालयाने संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी आज सांगितले की PNG आणि पाईप्स आणि नॅचरल गॅस हे कनेक्शनचे जे काही विस्तार करण्यासाठी सरकार सक्रियपणे काम करत आहे. यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. आता हे निर्णय कोणते आहेत चला जाणून घेऊया पुढील विस्तारादरम्यान. आताची बघू शकता सर्वात मोठी नवीन PNG कनेक्शनसाठी सिक्युरिटी फीस ही लागणार आहे.
आहे. तर बघू शकता पूर्णपणे माफ करण्यात आलेली आहे. ही सिक्युरिटी फीस ही पूर्णपणे माफ करण्यात आलेली आहे. बघू शकता लागणार नाही. तर नवीन जे काही कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना 500 रुपयापर्यंत मोफत गॅस देणार आहे. आणि दिल्लीमध्ये PNG पाईपलाईन जे काही टाकताना रस्त्याची दुरुस्ती जे काही शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. तर पाईपलाईनचे काम आता 24 तास दिवस रात्र जे काही करता येणार आहे. सर्व जे काही लाभ 31 मार्च पर्यंत नवीन PNG कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध असतील. LPG पुरवठ्याबाबत जे काही स्पष्टीकरण सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले आहे की घरगुती LPG पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. काळा बाजार रोखण्यासाठी देशभरात कडक कारवाई सुरू आहे. 24 मार्च आणि एका दिवसात जे काही 2700 छापे हे काही उघडण्यात आलेलं आहे. बघू शकता उघडण्यास आलेलं आहे. आताच मारण्यात आलेलं आहे. 2000 सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. अफवावर विश्वास ठेवू नये. जे काही गरज आहे तर असेही त्यांना कळण्यात येत आहे. तर बघू शकता PNG विस्तारातील जे काही प्रगती दिल्ली सरकारने PNG कामांसाठी जे काही 24x7 सर्वात जास्त परवानगी 2 लाख जे काही बघू शकता 2 ते 5 लाख ही सर्वात जास्त कनेक्शनची जे काही देण्यात आलेले आहे. काल LPG रिफायनरी जे काही बघू शकता 92% जे काही बुकिंग ऑनलाईन झालेले आहे. ट्रम्प यांचा मोदींना जो काही फोन झालेला आहे. तर परराष्ट्र जे काही बघू शकता मंत्रालयाचे प्रवक्ते जे काही रणधीर यांच्या दरम्यान जे काही सांगितले जागतिक नेत्यांसोबत भारताची जी काही चर्चा सुरू आहे. आताचे आर्थिक 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला होता. तसेच श्रीलंकेच्या राष्ट्रपतींची जे काही बघू शकता फोन आला होता. मोठी घोषणा झालेली आहे. तर दोन्ही नेत्यांनी शिपिंग मार्ग सुरक्षित ठेवण्यावर जे काही भर दिलेले आहे. दुसरीकडे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी जे काही सर्वात मोठी घोषणा केली आहे. सध्या काळी इराणच्या जे काही राजदूतावर जे काही वेस्ट एशियाची जे काही सध्याच्या संघर्षावर चर्चा केलेली आहे. आताची घोषणा सर्वांना समजलीच आहे. तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.